नमस्कार, मी डॉक्टर भायकर। आज आपण थॅलेसिमिया नावाच्या अनुवंशिक आजाराबद्दल बोलणार आहोत। हा आजार रक्ताचा गंभीर आजार आहे। यामध्ये निसर्गतः बाळाच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची मात्रा तयार होत नाही आणि त्यामुळे बाळाला वारंवार रक्तसंक्रमण करावं लागतं। या पेशंटला आणि त्याच्या कुटुंबियांनाच याची खरी व्यथा माहिती आहे, बाकीचे आपण फक्त साक्षी होऊन पाहू शकतो। तर या आजाराबद्दल व्यवस्थित विस्तृत सगळ्या गोष्टींची चर्चा मी इथून पुढच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे, म्हणून विनंती आहे की सगळ्यांनी क्रमशः व्हिडिओ पाहत जावे। तर हा आजार कसा होतो, का होतो, कुणाला होतो, हा आजार होऊ नये म्हणून काय उपाययोजना आहेत का? तर नक्कीच आहेत। आणि ह्या उपाययोजना कुठल्या आहेत, कुठल्या टेस्ट करायच्या, कसं त्याच्यापासून वाचायचं हे सुद्धा मी सांगणार आहे। आणि आजार झालाच, थॅलेसिमिया हा गंभीर आजार झालाच तरी त्या मुलाचं आयुष्यमान उंचावण्यासाठी कुठल्या औषधोपचार करायचे, कुठली ट्रीटमेंट घ्यायची, काय काळजी घ्यायची, कुठला आहार द्यायचा, त्याचप्रमाणे त्याला रक्तसंक्रमण कशा पद्धतीने करायचं, नियमित तपासण्या रक्ताच्या कुठल्या करायच्या, आणि HLA नावाची तपासणी काय असते जी BMT साठी करणं फार गरजेचं असतं, तर ती काय असते, ती कुठे करायची, कशी करायची, कुणी करायची। BMT म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट, त्यालाच आपण मराठीमध्ये अस्थिमज्जा प्रत्यारोपण म्हणतो। तर हे या थॅलेसिमिया आजाराचा अंतिम उपाय आहे। तर हा कुणाला करायला जमतो? हा खूप खर्चिक उपाय आहे। 10 ते 12 लाखापर्यंत अंदाजे खर्च येतो। तर हा खर्च कमी करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात जेणेकरून हा खर्च आपल्याला कमी करता येईल किंवा पूर्णपणे मोफत करता येईल? शासनाच्या कुठल्या योजना आहेत? आता शासनाने नवीन योजना या मुलांसाठी केलेल्या आहेत, त्या कुठल्या आहेत? तसेच बाळ शाळेत जातं त्यावेळेस त्या बाळाला आपण अपंगाचं सर्टिफिकेट कसं काढायचं, UDID कार्ड कसं काढायचं, त्या बाळाला वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आहेत तर त्या कशा मिळवून द्यायच्या, तसेच या बाळाला दर महिन्याला त्याचं आयुष्य असेपर्यंत त्याच्या वजनानुसार वाढत जाणारं रक्तसंक्रमण करावं लागतं। म्हणजे यांना रक्तावरच जीवन आहे। तर मग रक्तदान करायला पाहिजे, रक्तदानाचे शिबिर आयोजित करायला पाहिजे, रक्तदानाचं महत्त्व काय आहे, तसंच या बाळांसाठी आपण काय करू शकतो याचं व्यवस्थित पद्धतीने मी सांगणार आहे। आणि जनजागृती करून हा आजार आपल्याला पूर्णपणे रोखता येतो। बऱ्याच वेळा असं झालेलं आहे का एकाच कुटुंबामध्ये एक बच्चू पॉझिटिव्ह असताना, थॅलेसिमियाग्रस्त असताना दुसऱ्याचा जन्म झालेला आहे, तर हा आपल्याला नक्कीच रोखता येऊ शकतो। पहिला बाळाचा जन्मसुद्धा आपल्याला रोखता येऊ शकतो। त्याच्यासाठी कुठल्या टेस्ट करायच्या, म्हणजे हा व्हिडिओ आणि इथून पुढचे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचे आहेत, तर सगळ्यांसाठी फायद्याचे आहेत। म्हणजे आजारी आहेत त्यांना पण फायद्याचं आहे आणि आजारी नाहीत त्यांना या आजारापासून कसं वाचता येईल याचं विस्तृत सगळं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ करताना मला असं वाटतं का ईश्वराने माझ्या प्रत्येक शब्दास सामर्थ्य द्यावं आणि मी आणि माझ्यासारख्या थॅलेसिमियासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनास अर्थ द्यावा। आणि इथून पुढे व्हिडिओ जर तुम्हाला वाटलं की नाही हा आजार आपण पूर्णपणे समजून घेऊ शकतो आणि समाजाचा एक मुख्य घटक म्हणून, जबाबदार घटक म्हणून आपण काहीतरी बांधिलकी लागतो म्हणून आपण काहीतरी त्यांच्यासाठी करू शकतो असं वाटत असेल तर प्रत्येकाने पुढचे प्रत्येक व्हिडिओ ऐकावे आणि अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते।